भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट। विधान परिषदेच्या नावांची यादी राष्ट्रीय अध्यक्षांना सुपूर्द। भाजपकडून एकूण 48 नावांची यादी। जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसोबत राज्याची सकारात्मक चर्चा। ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल। मुख्यमंत्र्यांची माहिती। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी राज्याच्या प्रतिनिधींची सविस्तर चर्चा। नाशिकच्या लासलगावमध्ये शासकीय कांदा खरेदी दरवाढीलाही शेतकऱ्यांची पाठ। शेतकऱ्यांचा बाजार समितीकडेच कांदा विक्रीसाठी अधिक कल। केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कांद्याच्या दराला प्रतिसाद अत्यल्प। कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार। तृतीयपंथीयांच्या मैत्री संघटनेच्या सदस्यांचा आपत्ती व्यवस्थापन टीममध्ये सहभाग। पूर व्यवस्थापन कसं करावं, बोट कशी चालवावी याबाबत केलं मार्गदर्शन। पुण्यात ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार। भरधाव कार पुलावरचं रेलिंग तोडून खाली कोसळली। घटनेप्रकरणी अथर्व डेक्कन या 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ घडली घटना। गोंदिया जिल्ह्याला उद्या उष्णतेचा रेड अलर्ट। नवतपाच्या तिसऱ्या दिवशीही गोंदिया जिल्ह्याचं तापमान 45 अंशांवर। गोंदिया जिल्ह्यामध्ये आज 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। बीडच्या मोहखेडमध्ये केळीच्या बागेला आग लागल्यामुळे 5,500 झाडं जळून खाक। 4 एकरावर होती केळीची बाग। शेतात असलेल्या डीपीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची घटना। बीडच्या चिंचाळामध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीनं शेतकऱ्याचा 18 क्विंटल कापूस जळून खाक। घरातील साहित्यही जळालं। कांदिवलीमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणी चारकोप पोलिसांची जम्मू काश्मीरमध्ये कारवाई। पोलिसांनी पूंछ जिल्ह्यातून दोघांना केली अटक। 64,95,000 रुपयांच्या 433 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या केल्या जप्त। आणखी एका चोराचा शोध सुरू। बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना कसपटासमान वागणूक। अभिनेते वैभव मांगले यांनी व्यक्त केला संताप। अनेकदा हिंदी चित्रपटामध्ये केवळ लहान सहान किंवा नोकरांच्या भूमिकांसाठी मराठी कलाकारांचा वापर। मराठी कलाकारांनी स्वतःची किंमत ओळखून अशा वागणुकीविरोधात एकत्र यावं, वैभव मांगले यांचं आवाहन। भारतातील प्रतिष्ठित घड्याळ आणि ज्वेलरी ब्रँड टायटनच्या उभारणीची यशोगाथा। मेड इन इंडिया अ टायटन स्टोरी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज। छोट्या कल्पनेतून सुरू झालेला ब्रँड जागतिक स्तरावर कसा पोहोचला हे प्रेक्षकांसमोर आलं।